घोसरवाडजवळ चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग, शॉर्ट सर्किटमुळे 80,000चे नुकसान. शिरोळ तालुक्यातील घोसरवाड गावाच्या हद्दीत चालत्या इलेक्ट्रिक स्कूटरला शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागून स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना रविवारी दिनांक 12 घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सुमारे 80,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात जळीत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील कापड मार्केट परिसरातील रहिवासी थ्रेडिंग व्यावसायिक हेमंतकुमार भवरलाल लोया वय 40 हे त्यांच्या TVS iQube क्रमांक MH09GB 8530 या इलेक्ट्रिक स्कूटरवरून घोसरवाड सदलगा मार्गाने प्रवास करत होते. घोसरवाड गावाच्या हद्दीत आल्यानंतर अचानक स्कूटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण स्कूटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, मात्र आग वेगाने पसरल्याने स्कूटर वाचवणे शक्य झाले नाही. सुदैवाने चालकाने वेळीच स्कूटरपासून दूर गेल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी हेमंतकुमार लोया आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यात घटनेची वर्दी दिली असून पोलिसांनी जळीत नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट SR News 24 कुरुंदवाड.